लेन्स क्लिअर आहे का? हा, चालू करू. नमस्कार, मी तेज बाळकृष्णजी कराळे, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांची स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. सध्या हिवाळी अधिवेशन भारताच्या संसदेचं चालू आहे. त्याच्यामध्ये आगाऊचे कारभार करणारे म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी या देशाच्या संसदेत कायदे व्हायला पाहिजे, पण हे उपद्व्यापी सरकार आगाऊ कारभार करून राहिलं. त्याच्यात आता एक विधेयक भारताच्या संसदेत मांडण्यात आलं. ठीक आहे, राज्यघटनेत दुरुस्ती करणारं विधेयक आहे. राज्यघटनेच्या ठीक आहे, राज्यघटनेमध्ये एक प्रोव्हिजन दिली आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. काही भारताच्या संविधानात स्वायत्त संस्था केल्या आहे, जसं कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया का करतो, तर हा भारत सरकारच्या एकूण 1 रुपयाचा हिशोब ठेवायचं काम, त्याचं ऑडिट करायचं काम कॅग करतो. कोण करतो? कॅग. ठीक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वायत्त संस्था आहे, तशी कॅग सुद्धा स्वायत्त संस्था आहे. त्याच्यानंतर भारतातले सर्व सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि जिल्हा न्यायालय, डिस्ट्रिक्ट कोर्ट हे सर्वच्या सर्व स्वायत्त संस्था आहे. इथं राजकीय हस्तक्षेप चालत नाही. पण आता जसं स्वायत्त संस्था आहे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, न्यायाधीशाच्या निवड पद्धतीत तर अजिबातच चालत नाही. पण कॅगची निवड कोण करते, तर कॅगची निवड भारताचे राष्ट्रपती करतात, पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. तसंच भारताच्या संविधानामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, आता लक्ष द्या, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया का करते, तर भारतात लोकसभा, राज्यसभा, ठीक आहे. अबे कॅमेरा चालू आहे, पटकन बस, तर लेट येते, 5ला पायऱ्या. हा, तर लक्ष द्या, भारतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया का करते, तर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या लोकांचं निवडणूक घेते. याचं काम आहे का भारतात शांततापूर्ण मार्गाने निवडणुका घेणे. आता सगळ्यात मोठा कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे का ईव्हीएम. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ह्या कुठं जाईल, किती वाजता जाईल, निवडणुकीच्या स्थळी किती वाजता पोहोचल, त्या ठीक आहे स्ट्रॉंग रूम मध्ये किती वाजता येईल, त्याच्यानंतर स्ट्रॉंग रूम वर देखरेख कोण ठेवल, या साऱ्या गोष्टी कंट्रोल करायचं काम इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करते. निवडणूक कधी जाहीर करायची, त्याची आचारसंहिता कधी लागू करायची, रिझल्ट कधी जाहीर करायचे, इलेक्शन किती टप्प्यात घ्यायचं, ईव्हीएम वर लक्ष कसं ठेवायचं, हे सर्व काम इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आहे. त्याच्यानंतर मतदार याद्या तयार करणे, मतदार याद्या अपडेट करणे, नवीन मतदाराची नोंदणी करणे, एखाद्या मतदाराचं नाव या मतदारसंघातून काढून दुसऱ्या मतदारसंघात टाकायचं आहे, हे सर्व. त्याच्यानंतर पोस्टल बॅलेट पेपर, पोस्टल बॅलेट पेपरनं जे सरकारी कर्मचारी असतात त्याची नोकरी, आता आमच्या गावचा सरकारी कर्मचारी मुंबईत आहे आणि त्याला वर्धा मतदारसंघात मतदान करायचं आहे, तर त्याला प्रोव्हिजन असते का तू हे बॅलेट पेपर घे, याच्यावर शिक्का मार, ठीक आहे, आणि तू पोस्टानं तिथं पाठव वर्धेत. समजलं का? दॅट इज कॉल्ड पोस्टल बॅलेट. समजलं का? आता जे मध्य प्रदेशात इलेक्शन झालं त्याच्यात 1,92,000 टोटल मतदान काँग्रेसले आहे आणि सरळ यायले 1,47,000 आहे. म्हणजे बॅलेट पेपरवर कोण जिंकलं? काँग्रेस. ठीक आहे. आणि ईव्हीएमवर जिंकली कोण? बीजेपी. म्हणून बऱ्याचशा लोकांवर ईव्हीएमवर डाऊट येऊन राहिला. जपानसारखा तज्ज्ञ देश, ठीक आहे, जपानसारखा तज्ज्ञ देश, अमेरिका, फ्रान्स, इटलीसारखे देश, जर्मनीसारखे देश एवढं प्रगत तंत्रज्ञान असून वोटिंग बॅलेट पेपरवरच घेते, ईव्हीएमवर घेत नाही. कारण या जगातली कोणतीही इलेक्ट्रॉनिक मशीन हॅक करता येते. त्याचं ठीक आहे, त्याचं लेटेस्ट उदाहरण एवढं मोठं आहे का जगातली सगळ्यात मोठी मशीन काढली होती. या पृथ्वीचा शोध कसा लागला, ठीक आहे, या पृथ्वीचा शोध कसा लागला, ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली, याचा शोध लावासाठी एक मोठी मशीन बनवली. 26 किलोमीटर लांब आहे. इटली आणि फ्रान्सच्या बॉर्डरवर बोगदा केला, त्याच्यात मशीन तयार केली. तिले म्हणते लार्ज हायड्रोजन कोलायडर आहे. ठीक आहे, लार्ज हायड्रोजन LSC. ही मशीन बनवली आणि हिची टेस्टिंगच चालू होती. टेस्टिंग चालू असताना इले 4 दिवसात हॅक केली एका हंगेरीच्या पोट्यानं आणि त्याच्यानंतर ही मशीन 2.5 वर्ष बंद राहिली. एवढी मोठी मशीन ज्याच्यात जगातले नावाजलेले सायंटिस्ट, हे कमी नाही, 2000 सायंटिस्ट काम करून राहिले एका मशीनवर. ती मशीन अवघ्या 4 दिवसात हॅक केली एका पोट्यानं. कमीत कमी अँटीव्हायरस तर मला पाहिजे होता. ठीक आहे, मला बी विचारलं नाही.
आता मला सांगा, जगातली एवढी मोठी मशीन हॅक करू शकते, ईव्हीएम हॅक नाही करता येत का? या जगातली अबे साधा नोकियाचा मोबाईल हॅक करू शकते बे. ते पेगासस नावाचं सॉफ्टवेअर, नोकिया ज्याले आई ते नंबर असते ना मागं इंटरनॅशनल, ठीक आहे, मोबाईल नंबर, ठीक आहे, असते ना तो. हा, तो नंबर आहे नाही राहत त्या डबीले. आणि ज्याले नेट प्रोव्हाइड करता तो हॅक करता येते, पण ज्याले नेट प्रोव्हाइड करता येत नाही तोही मोबाईल हॅक होतो आता. तर हे इलेक्ट्रॉनिक मशीन का बरं हॅक होऊ शकत नाही? ती सुद्धा हॅक होऊ शकते, ठीक आहे. ती 2 किलोमीटरहून 1.5 किलोमीटरहून स्ट्रॉंग रूम मध्ये मशीना ठेवून आहे, ठीक आहे, स्ट्रॉंग रूम मध्ये मशीना ठेवून आहे. आणि त्याच्यातलं काय, जे काँग्रेसला भेटलं ते बीजेपीला करायचं, जे बीजेपीला भेटलं ते काँग्रेसला करायचं. असं कसंही करता येते, कारण या जगात कोणतीही इलेक्ट्रॉनिक, अभि इलेक्ट्रॉनिक काटा येते ना, तो काटा आले का त्याच्यात लोक घाते करते त्या काट्यात, ठीक आहे. हे का आहे, कोणत्याही मशीन हॅक होऊ शकते, ठीक आहे. मग इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, ठीक आहे, लोकांचं म्हणणं आहे हे काँग्रेसनं सांगलं बरं पिलांटू ईव्हीएमचं, पण मात्र हे आता उलट फिरून राहिलं, ठीक आहे. जेव्हा हे उलट फिरून राहिलं, कोणताही देश वापरत नाही. आपण पर्यावरणाची हानी थांबली पाहिजे, कारण आपल्याला बॅलेट पेपर जेवढे लोक वोटर आहे तेवढे बॅलेट पेपर छापा लागते, आणि तेवढे बॅलेट पेपर छापणं म्हणजे कागद खराब होतात बा, म्हणून मग आपण ते ईव्हीएमवर घेणं सुरू केलं. आणि हे ईव्हीएमवर घेत असताना आता सध्या निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास जर लोकशाहीत कायम ठेवायचा आहे तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. आणि याच्यासाठी पहिले इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया का आहे हे समजून घ्या. आणि हे जर समजलं, भारताच्या संविधानामध्ये स्पेशल प्रोव्हिजन दिली आहे निवडणूक घेण्यासाठी, भारतामध्ये पारदर्शक निवडणुका व्हाव्या याच्यासाठी. आणि आमच्या बापून जो आता कायदा केला, हे आमचे बापू खतरनाक आहे, ठीक आहे. ते बापू नेहमीच खतरनाक कायदे करतात आणि ठीक आहे अगाऊचे कारभार जास्त करतात. आता लक्ष द्या, आता आपल्याला पाहायचं आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. का पाहायचं आहे? कुठं गेलं बा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, केंद्रीय निवडणूक आयोग. आता लक्ष द्या, 25 जानेवारी 1950 भारतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. भारताची राज्यघटना लागू व्हायच्या 1 दिवस अगोदर याच्या मागे काम का होतं? सगळ्यात पहिले होतं का मतदार याद्या, जे 21 वर्षाच्या वरील लोक आहे, स्त्री पुरुष आहे, याच्या मतदार याद्या तयार करणे. 2 वर्ष लागले मतदार याद्या तयार करायसाठी. किती वर्ष? कारण 52 इलेक्शन घेतलं. काऊन? तर मतदार याद्या आपल्यापाशी तयार नव्हत्या. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला किती वर्ष लागले? 2. किती वर्ष लागले? नवी दिल्लीले मुख्यालय राज्यघटनेच्या भाग 15 कलम 324 ते 329 क मध्ये, ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बाबत तरतूद केली आहे. कलम 324. तुम्हाला जर विचारलं का इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची तरतूद कोणत्या कलमात दिली आहे? कलम 324 नुसार भारतामध्ये पारदर्शक लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुका घेण्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या इलेक्शन हे घेत नाही. त्यासाठी राज्य निवडणूक आयोग आहे. मग हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा एक आयुक्त असेल आणि त्याची नियुक्ती भारताचा राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करेल. इथंच घोळ आहे. आता जेव्हा भारतानं राज्यघटना लागू केली तेव्हा एकच इलेक्शन कमिशनर राहत होता, चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे त्याला मुख्य निवडणूक आयुक्त एकच. आणि तो एकटाच निर्णय घे. 1991 पर्यंत एकच होता. किती होता? 1991 पर्यंत एकच मुख्य निवडणूक आयुक्त होता. त्याच्यानंतर TN शेषन नावाचा माणूस आला. कोण आला? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे पॉवर काय, आचारसंहिता कायले म्हणते, आदर्श आचारसंहिता कायले म्हणते, हे सांगणारा माणूस म्हणजे TN शेषन. आणि TN शेषन कोणता IAS ऑफिसर. तुम्हाला जर इथं जायचं आहे, याच्या हातात एवढी पॉवर राहते ना का ह्या बंद्या पंतप्रधानाचं की बाप राहते, तेव्हा कोणाचा फॉर्म, ठीक आहे, निलंबित करायचं, कोणाले आतमध्ये ठेवायचं, एखाद्याच्या गाडीत पैसे सापडले त्याला निलंबित करायचं का ठेवायचं, एखाद्यावर आरोपपत्र दाखल करायचे, हे सगळे कोण ठरवते? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ठरवते. समजलं का? कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पॉवर राहते का कोणाचा फॉर्म कॅन्सल करायचा, किती लोकांचे करायचे, कोणाले निवडणुकीत उभं राहू द्यायचं, कोणाच्या गाडीत पैसा पकडायचा का, सब भारतातले बंद IAS, बंद जिल्हाधिकारी याच्या हातात राहते. कोणाच्या? ह्या देशाचा पंतप्रधान असते तेव्हा
पंतप्रधान आले, केरळमध्ये भूकंप झाला किंवा पूर आला आणि पैसे मागायला, मदत मागायला आलं केंद्र सरकारला, जी आमची परिस्थिती लय हालाकीची आहे, जी लय पूर आला, जी निवडणूक आहे, पैसे द्या जी, ठीक आहे. लोक मरून राहिले, पैसे नाही देत आहेत, बाबाजी विचार लागते. बाबाजी कोण? इलेक्शन यायले विचारल्याशिवाय एक खडकू बी फेकून नाही मारतायत. मदत जरी द्यायची आहे यायला विचारा लागते. काहून? का दिलेले पैसे जर लोकांच्या मनात असं आलं, दिलेले पैसे बा हे बा मोदी सरकारनं दिले, तर लोक मोदीच्या बाजूने मतदान करू शकते, ठीक आहे, असा मेसेज. म्हणून निवडणूक आचारसंहितेच्या काळात सगळे होर्डिंग, बॅनर, पॉम्पलेट याच्यावर कागद लावले जाते. कोणा एखाद्या ठिकाणी, ठीक आहे, पूल केला आणि तिथं पाठी लावले ते, बस स्टँड बांधलं, मान्य खासदार अमके अमके यायच्या, ठीक आहे, आमदार निधीतून, खासदार निधीतून, तर त्याच्यावर बी बोर्ड लावा लागते. काहून? तर गेला एखादा माणूस मतदानाला जाताना, जात्या दिवशी, वाव मान्य खासदार, ठीक आहे, हा रामदासजी तडस, ठीक आहे, यायच्या निधीतून, हा चांगलं काम केलं मत, ठीक आहे. जाता जाता मत परिवर्तित होऊ शकते, असं नाही झालं पाहिजे, ठीक आहे. गांधीजीनं भारताला स्वातंत्र्य दिलं, गांधीजीनं भारताला स्वातंत्र्य दिलं, एकही राजकीय पार्टी जॉईन नाही केली, तरी जिथं ज्या शाळेत मतदान होते तिथं सगळ्या समाज सुधारकाचे फोटो उलटे लावले राहते. पाहिले का तुम्ही? मग कवा कवा त्या जो तिथं इलेक्शन अधिकारी राहते त्याले कवा कवा त्या, ठीक आहे, फोटोच्या मांग 180ची नीफ सापडते, ठीक आहे, फोटोच्या मांग, गांधीजीच्या फोटोच्या मांग, ठीक आहे. सांगा बरं किती उपद्व्यापीचे धंदे आहे. तर तुम्ही ऑब्झर्व कर जा का सगळे फोटो उलटे लावले राहते. काऊन? का गांधीजीने पाहिल्यावर एखाद्या बुड्याच्या मनात येऊ शकते पंजा, समजलं का? मग हे असं झालं नाही पाहिजे. यासाठी पारदर्शक आदर्श आचारसंहिता असली पाहिजे, निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे, निवडणुकीसाठी पैसे नाही वाटले पाहिजे, पण सर्रास वाटते. जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ठरवलं का बंद्या गाड्या पकडायच्या पैशाच्या, एक पैसा बी तुम्हाला सांगतो ना अवकात नाही. हे TN शेषननं केलं, पुऱ्या ताफा लावला, पुऱ्या दारूच्या गाड्या, पैशाच्या गाड्या अशा पकडल्या, काँग्रेसच्या पकडल्या, अपक्षाच्या पकडल्या, विरोधी पक्षाच्या पकडल्या, पुऱ्या गाडी सापडली का साल्या निलंबितच करे, ठेवेच नाही. चांगल्या चांगल्या नावाजलेल्या लोकांचे फॉर्म TN शेषननं निलंबित केले होते, पुरे कॅन्सल, निवडणूक प्रक्रियेतून बाद. जसं नरसिंहराव सरकार आलं त्याला वाटलं का एक इलेक्शन कमिशन आयुक्त उरावर बसू शकते, अरे बेकार आहे साल हे, करा दुरुस्ती. लगेच त्यानं दुरुस्ती केली राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये, आणि त्याच्यात लिहिलं का याच्यानंतर एक मुख्य निवडणूक आयुक्त राहील आणि त्याला सहाय्य करण्यासाठी 2 अतिरिक्त नियुक्त आयुक्त राहील. याची या तिघाची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करेल. जो मंत्री, ज्या मंत्रिमंडळानं TN शेषनची नियुक्ती केली होती तोच त्याच्या उरावर बसला, त्याच्याही बसला आणि बाजूच्याची नड्डी पिचकली. साले चोप, खडफड करायची नाही. TN शेषननं दाखवलं आचारसंहिता का असते. मग हे नियुक्ती कोण करते? तर भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. आणि हे दोघं लोक जे आले सहाय्यक आयुक्त, हे 93 पासून आले, अतिरिक्त आयुक्त. आता कोणताही निर्णय घेताना 2+1 न घेईन, एकट्याने निर्णय वन साइड घेता येणार नाही. आता एकाले पॉवर नाही दिले, 3 लोक आणले तिथं, ठीक आहे, 3 लोक आणले. आता इथं हे 3 मेन कारभारी आहे. या बंद्या भारताचं इलेक्शन कंट्रोल याच्या हातात असते, त्याच्यातला मेन माणूस ह्याच आहे, पण निर्णय घ्यायचा आहे. राहुल गांधी असा बोलला भाषणात, ठीक आहे, त्याच्यावर केस दाखल करायचे आहे, तर केसचा निकाल लावताना 2+1 असलं पाहिजे का घ्यायचं. दोघांना म्हणलं नाही तर नाही घेता येत, पण दोघांना म्हणलं हो तर घेता येते, असं आहे. मग मोदी चोर आहे असं राहुल गांधीनं म्हणलं तर ते केस पहिले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं, ठीक आहे, कडे गेली का त्याच्या उरावर केस टाकायचे आहे. त्यानं लगेच होकार दिला, टाका, हे असं म्हणणं चुकीचं आहे, ठीक आहे. तर मोदी चोर आहे म्हणलं, नरेंद्र मोदी चोर आहे असं नाही म्हणलं, ठीक आहे. त्यांना म्हणलं सब मोदी चोर आहे. त्याच्यात आता यानं आपल्याला लावून घेतलं, त्याच्यात काय का मी बी आहे बा, ठीक आहे, सगळे कराय चोर आहे असं म्हणलं तर मी काय लावून घेईन, मी नाही आहे ना, कारण मला माहित आहे, ठीक आहे. पण दुसऱ्यांना मी चोर आहे असं लावून घ्यायचं काही कारण नाही आहे, ठीक आहे. तुम्ही धुतल्या तांदूळाचे आहे ना, झाला विषय, तुम्ही धुतल्या तांदूळाचे राहा,
तुम्हाला जर बंद्या भारताचा पावर राहते म्हणलं याच्याकडं, बंदे इलेक्शन ऑथॉरिटी असते, कोणाचा फॉर्म रद्द करायचा कोणाचा ठेवायचा साप. इथं जर जायचं आहे तर UPSCतून IAS काढा 25च्या आत. इथं कुठं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. तर आता लक्ष द्या, आतापर्यंत प्रोसिजर होती का याची निवड कशी करायची. आता ऑब्विसली आहे रे, ऑब्विसली आहे का याची नियुक्ती कोण करून राहिलं? पंतप्रधान. कोण करून राहिलं? पंतप्रधान व त्याचं मंत्रिमंडळ. साहजिक आहे का तो त्याच्या फेवरचे माणसं तिथं पाठवून. आतापर्यंत पाठवले, पण कोणत्याच राजकीय पक्षाने तिथं पाठवलेल्या माणसावर जास्त दबाव आणला नाही. इंदिरा गांधीने आणला होता थोडाफार, पण या सरकारच्या काळात वारंवार इंटरफेअर होऊन राहिलं. आणि कुठं कुठं झालं ते बी सांगणार आहे मी. आणि आता जे चर्चेले मुद्दा आहे सध्या देशाच्या संसदेत, जे विधेयक मांडलं आमच्या बापूनं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या, ठीक आहे, निवड पद्धतीत बदल, ठीक आहे. तर यानं का केलं? कारभार फिपवता. लक्ष द्या, आता नियुक्तीची नवी पद्धत सर्वोच्च न्यायालय आता का म्हणते? लक्ष द्या, आता सुप्रीम कोर्टानं सांगितलं, ठीक आहे का, तुम्ही भारतामध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरचा विश्वास कायम राहिला पाहिजे. जर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडाला तर लोक मतदान करायला जाणार का? ठीक आहे, ते मशीन होय का काम? ठीक आहे, कोणाचाही बटन दाबा म्हणते, मोदीलेच जाते, BJPलेच जाते. का म्हणून? मतदान देऊन फायदा काय म्हणून? जाऊन फायदा काय? लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडण. जर कायम राहिले पाहिजे, लोकशाही प्रक्रियेत लोक मतदानाला गेले पाहिजे असं जर वाटत असाल तर पारदर्शक निवडणुका व्हायला पाहिजे. आणि भारतातल्या लोकांची डिमांड आहे का तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्या. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं लोकांच्या मताचा आदर ठेवावा, कारण आम्ही भारताचे लोक, भारताची जनता आहे. तुम्ही सालेव कोण आहे? नौकर आहे. नौकर आहे ना, अवकातीत राव, जास्त फडफड करू नये, नाहीतर लोक संसदेत घुसून, ठीक आहे, कवा तुमच्या उरावरून उडी टाकन काही सांगता येत नाही. म्हणून अवकातीत राव, ठीक आहे. हे मोदीच्या काळातले भगतसिंग आहे, ज्याने उड्या टाकल्या. आता संसदेतच भेटले, यायले कुठेही भेटू शकते हे, ठीक आहे, रस्त्यात, चार चौघात, ठीक आहे, एखाद्या सत्कार समारंभात यायचा चांगला सत्कार करू शकते, ठीक आहे, कारण ह्या देशातला नागरिक आहे आणि ह्या देशातला युवा आहे, ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना का, मी आता टी-शर्ट तयार केले आहे, ठीक आहे, आणि त्या टी-शर्टवर लिहिलं आहे, जब काम गांधी से ना हो तब हम भगत सिंह आजमा लेते हैं. क्या म्हणलं? जब काम गांधी से ना हो तब हम भगत सिंह आजमा लेते हैं, ठीक आहे. आणि जर वेळ पडली तर भगतसिंग आजमावता येते, ठीक आहे. विषय सँडरचा नाही आहे, ठीक आहे. तर असो, ठीक आहे, सँडरचा विषय आहे का? नाही, सँडरच्या जागेवर दुसरं कोणी असू शकते. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे हे सर्व वारंवार इकडे लक्ष द्या, वारंवार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर ताशेरे उडून राहिले होते. आणि सुप्रीम कोर्टानं काऊन निवडणूक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आयुक्त आणि इतर अतिरिक्त आयुक्त 2 याचे निवड प्रक्रियेत बदल काऊन करायला लावले? त्याचं कारण काय? कंटिन्युअस आरोप होऊन राहिले होते इलेक्शन कमिशन. यानं काय केलं माहित आहे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे धनुष्यबाणाचा प्रश्न आला. धनुष्यबाण आणि शिवसेना कोणाची? यानं सरळ निर्णय देऊन टाकला. कोणाच्या बाजूनं? एकनाथ शिंदे, ठीक आहे. 16 आमदाराचं निलंबित होतो. मग शिवसेना कुठं गेली? सुप्रीम कोर्टात. तर सुप्रीम कोर्टाने 4 वेळा कनपटात आणली. समजलं का? आता अधिवेशनाच्या शेवटल्या दिवशी निकाल लावा लागणे यायले. दबाव आहे, वरून दबाव आहे. 4 वेळा कनपटात आणली नाही. सुप्रीम कोर्ट म्हणते आम्ही निर्णय देईन. शेवटल्या दिवशी 16 आमदार निलंबित करू शकते म्हणून अजित पवारले पहिलेच हाताशी घेतला आहे. निलंबित केलं तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकते, नाही तर बापू आहेस, ठीक आहे. किंवा 16 आमदार तसे ठेवू बी शकते, ठीक आहे. त्याच्याच हातात आहे आता निर्णय द्यायचा का. मग आता लक्ष द्या, धनुष्यबाणाचा आणि शिवसेनेचा निर्णय चुकीच्या पद्धतीने हँडल केला. त्याच्यानंतर आता माग 2021 ले
निवडणूक आयुक्ताच्या सचिवाची 24 तासाच्या आत आयुक्तपदी नियुक्ती केली. जो सचिव होता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मध्ये त्याला डायरेक्ट आयुक्त पदावर घेतलं. ठीक आहे, डायरेक्ट 24 तासात प्रोसिजर फॉलो केली त्याची, काही कारण नसताना. आणि यायचे माणसं गुजरात इलेक्शन काही कारण नसताना पुढे ढकलले. गुजरातचं इलेक्शन माहिती आहे तुम्हाला, ते मागं झालं, ते काही कारण नसताना पुढे ढकललं. त्याच्यानंतर महाराष्ट्रात राज्यसभेचं इलेक्शन होतं तर 18 तास इलेक्शन काउंटिंग थांबून ठेवलं होतं माहित आहे. ते मागं इलेक्शन विधान परिषदेचं 18 तास थांबून ठेवलं. ठीक आहे, हे पुरे यायच्या काळातले हे उपद्व्यापी धंदे होय, काही कारण नसताना. इलेक्शन झाल्यानंतर 3 दिवसानंतर किंवा 8 दिवसानंतर रिझल्टची तारीख ठरवते. पहिले काय होय, इलेक्शन झालं, शेवटला टप्पा संपला का दुसऱ्या दिवशी काउंटिंग होय, दुसऱ्या दिवशी काउंटिंग लावे. तुम्ही 3 दिवस काऊन थांबवता? म्हणजे तुम्हाला काही फेरफार करायची राहते का ईव्हीएम मध्ये? काही हॅक करायचं राहते का? काही असं दुरून गिरून असं? ठीक आहे, काही सेटिंग. 3 दिवस 4 दिवस. आता तुम्ही पहा ना, आता इलेक्शन झालं. अरे आता इथे इलेक्शन झालं, मध्य प्रदेश राजस्थान, कोण्या दिवशी इलेक्शन संपलं? कोण्या दिवशी झालं शेवटलं? रिझल्ट कोण्या दिवशी लागले? 3 डिसेंबर. ठीक आहे, आणि वोटिंग केव्हा झालं? 27. शेवटलं वोटिंग कोण्या दिवशी झालं? 27 का 28 तारखेला झालं. 5 दिवसानं काउंटिंग घेतलं. काऊन 5 दिवस थांबले? दुसऱ्या दिवशी काऊन नाही घेतलं? सगळेच तर तापा राहते, फौजपाटा राहते, पण नाही घेतलं. बरं, त्याच्यात एमपीचं इलेक्शन पहिले, राजस्थानचं इलेक्शन तिथून 15 दिवसानं. तुम्ही एका दिवसात घेऊ शकत होते. ठीक आहे, राजस्थान तर काही नक्षलाईट क्षेत्र आहे नाही. महिनाभर प्रोसिजर चालवली. पहिले एमपीचं घेऊन घेतलं. एमपीचं इलेक्शन होऊन, ठीक आहे, स्ट्रॉंग रूम मध्ये पेट्या किती दिवस पडून राहिल्या? तर स्ट्रॉंग रूम मध्ये पेट्या राहिल्या 20 दिवस पडून. किती दिवस पडून? 20 दिवस पडून. ठीक आहे, मग आता इलेक्शन झाल्यानंतर 3 दिवसानंतर रिझल्टची तारीख ठरवणे, इलेक्शनच्या डेट बीजेपीच्या नेत्यांना अगोदरच माहीत होणे, त्याच्यानंतर 2019च्या नरेंद्र मोदीच्या निवडणुकीत ईव्हीएम वर व्हावी यासाठी रातून 7 लोकांचे उमेदवारी अर्ज रद्द केले. आता ह्या एक मोठा गोय आहे. नरेंद्र मोदी 14ले 2 ठिकाणून उभा राहिला, एक बडोदा, एक वाराणसी. दोन्ही ठिकाणून जिंकून आला. बडोद्याचा राजीनामा दिला आणि वाराणसीचं कायम ठेवलं. आता 2019ले वाराणसीतूनच उभं राहायचं असं ठरवलं, एकाच मतदारसंघातून. आता एकाच मतदारसंघातून पंतप्रधानाचा कॅन्डिडेट आणि त्याच्या विरोधात उभा कोण राहिला? तर ज्या माणसानं इंडियन आर्मी मध्ये व्हिडिओ दाखवला होता का आम्हाला असे जळलेल्या भाकरीन ढलढल वर्णाचं पाणी देते आम्ही इंडियन आर्मीचे सैनिक आहे, बॉर्डरवरून व्हिडिओ शेअर केला त्यानं. तर तुना देशाची प्रतिमा मलिन केली म्हणून त्याला नोकरीतून काढलं कोर्ट मार्शल करून. त्या सैनिकाले, त्या सैनिकानं नरेंद्र मोदीच्या विरोधात फॉर्म भरला. त्यानं फॉर्म भरला. हे जेव्हा बातमी गेली तर समाजवादी पार्टीने त्याला पाठिंबा दिला. समाजवादी पार्टीनं तिथं आपला कॅन्डिडेट उभा केला नाही. हे काँग्रेसला माहीत पडल्यावर काँग्रेसने आपला कॅन्डिडेट मागं घेतला आणि त्याला पाठिंबा दिला. मग पुरा खेळ मोदीचा बिघडला. आता झालं काही खरं नाही, पुरा गेम आपल्या उरावर येणार आहे. काँग्रेस समाजवादी एकत्र आली तर आपला बँड वाचते. आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं का नरेंद्र मोदीच्या विरोधात 128 लोकांनी फॉर्म भरले. किती लोकांना? 128 लोकांनी फॉर्म भरले. एका मोदीच्या विरोधात 128 लोकांनी फॉर्म भरले. ठीक आहे, वाराणसी काशीची गोष्ट होईल. फॉर्म 128 लोकांनी फॉर्म भरले. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा, ठीक आहे, असा नियम आहे काय एका बूथवर 4च ईव्हीएम लावता येते. किती ईव्हीएम? 4. आणि एका ईव्हीएम मशीनवर 16 लोकांचं नाव असते. किती? 16च्या वर राहत नाही. म्हणजे 64च. किती लोक? 64 लोक. 64 लोक असन तरच मतदान ईव्हीएम वर घेता येते, 5वी मशीन लावता येत नाही. 64च्या वर लोक गेले तर बॅलेट पेपरवर मतदान घ्या लागते. कायच्यावर? आणि होते किती? आता 19ची गोष्ट आहे. तर
तुम्हाला सांगतो, रातून तो जो माणूस आहे, जो सैनिक होता, ह्या कधी बी उरावर बसू शकते ना आपली शीट पडू शकते. नरेंद्र मोदीला भीती होती. तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी फॉर्म रद्द करत होता त्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत डोळे फोडले कलेक्टरनं. कोण्या नियमात सापडते या आणि कोण्या नियमात सापडून याले खारिज करता येते. बरं, एकट्याला नाही केलं, याले तर केलंच केलं. याच्या सोबत ठीक आहे, याच्या सोबत 68 लोकांचे फॉर्म रद्द केले. काऊन? आकडा 64च्या खाली आणायचा होता. समजलं का? तेव्हाच मतदान गाच्यावर झालं असतं ईव्हीएम वर. गेम समझ में आया क्या भाई? बहुत बड़े बड़े गेम है. ऑन रेकॉर्ड बोलून राहिलो मी. ठीक आहे. तर शेम 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 म्हणजे शेमड्या नाही. ठीक आहे. मग तो सैनिक जो आहे, तो सैनिक जो आहे त्याचा फॉर्म कॅन्सल केला आणि तिथून 3 महिन्यानं त्याच्या पोराचा ऍक्सिडेंट करून मारला. त्याच्या पोराला मारलं. हे कोणालाच माहित. त्याची बातमी बी नाही झाली. ठीक आहे. असं आहे भाऊ. तर भाऊ, तर तो निवडूनच आला असता, कारण त्याला काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा पाठिंबा होता. तिथं त्यानं कॅन्डिडेट उभे केले नव्हते आणि बापू पडले असते. आणि बापू जर बॅलेट पेपरवर मतदान घेतलं असतं मग संपलाच होता विषय. आता मग विषय हे ठीक आहे, 60 का 68 लोकांचे फॉर्म ठीक आहे रद्द केले, विषय खतम केला. राहुल गांधीची 2019 ची निवडणूक मधील विजयी आकड्यामध्ये फेरबदल. 2019ले राहुल गांधी, त्याचा मतदारसंघ होता वायनाड. वायनाडच होय ना? हा, वायनाड. या वायनाड मतदारसंघात तो उभा असताना आजपर्यंतच्या इतिहासात राहुल गांधी 1,73,000 मतांना पुढे होता. पुढं त्याचं मतदान नाही म्हणलं, 1,73,000 पुढे होता. डायरेक्ट त्याले का नाही, डायरेक्ट त्याले आणला ठीक आहे 70,000 पुढं. म्हणजे आत्ताच न्यूज चालू होती, राहुल गांधी वायनाड मधून 1,73,000 पुढं. आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासात सर्वाधिक मोठा विजयी फरक. बातमी चालू, रपकन 10 मिनिटात न्यूज येते. ठीक आहे, राहुल गांधी 70,000 पुढं. हा, चुकलं का साल? मी पाहून राहिलो, चॅनल बदलवलं. 1,73,000 रपकनच न्यूज बदलली. रपकन 70,000 पुढं. साल म्हणलं गेम झाला का इतक्या लवकर? निवडणुकीच्या वेळेस बारीक बारीक गोष्टीवर लक्ष असते माय. का हे का करून राहिले? भारताच्या इतिहासात एवढ्या फरकानं कोणीच जिंकलं नाही आजपर्यंत. एवढ्या फरकानं राहुल गांधी जिंकत होता, तर डायरेक्ट त्याचे मतच गायब करून टाकले. ठीक आहे. बरं, आता बी एमपीचे रिझल्ट 3 वेळा बदलवले साईडवरून. वोटिंग पर्सेंटेज बदलवलं 3 वेळा. 3 अलग अलग तारखेला अलग अलग पर्सेंटेज आहे. म्हणजे आकडेवारी तर सेम असेल ना भाऊ. आकडेवारी थोडी बदल होणार आहे. भेटलेलं काउंटिंग पर्सेंटेज थोडी बदलणार आहे. तुम्ही डायरेक्ट आकडे बदलून राहिले. मग ममता बॅनर्जी यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी म्हणून घोषित. ममता बॅनर्जीले डिक्लेअर केलं. आता पश्चिम बंगालमध्ये विधान परिषद नाही. मुख्यमंत्र्याची दावेदार ममता बॅनर्जी, बंदी पार्टी आली. आणि आता हिचं तोंड कसं दाबायचं? इले विजयी म्हणून घोषित केलं आणि लगेच 10 मिनिटात पाठी पुन्हा पट्टी येते का ममता बॅनर्जी ठीक आहे 7,000 मतांना हारल्या. मी म्हणलं बापा, पुन्हा पाहून राहिलो, आता पुन्हा डबल गेम. लगेच 10 मिनिटातच लगेच पाठी बदलून. म्हणजे सगळ्याच न्यूज चॅनल दाखवलं, सगळ्याच न्यूज चॅनल ममता बॅनर्जी एवढ्या एवढ्या मतानं विजयी.
आणि ममता बॅनर्जी लगेच ममता बॅनर्जी हारल्या. साला म्हणले तर खूपच झालं बा. एकच बाई उडून पुरली बीजेपीले. नरेंद्र मोदीच्या लाटेत 43 विधानसभेच्या 43 खासदार पश्चिम बंगालमधून निवडून जाते. 43 पैकी 37 एकटीचे होते. 14च्या लाटेत काँग्रेस एवढ्या मोठी राष्ट्रीय पार्टीचे 44 खासदार आणि हिचे 37. दुसरी सेकंड लार्जेस्ट पार्टी होती कोणाची? ममता बॅनर्जीची, तृणमूल काँग्रेस. अबे 37 निवडून आणली होती तिनं मोदीच्या लाटेत. का खतरनाक असन म्हणून तर म्हणते ते खायछो आणि एक लात मारछो तो तेरे को गोल में डालछो. ठीक आहे, हे एवढी खतरनाक बाई आहे का हिच्या एका नेत्यानं चिट फंड नावाचा भ्रष्टाचार केला. त्याच्यावर सीबीआय चौकशीसाठी सीबीआयचा हेड ह्या दिल्लीवरून कलकत्त्याच्या विमानतळावर गेला. जसा विमानतळावर गेला तसाच उचलला, त्याला जेलमध्ये टाकला. अबे त्याने डायरेक्ट सीबीआयच्या हेडने उचलला. कोण? हा, वंदे भारतात न्यूज. सीबीआयच्या हेडला पश्चिम बंगालमध्ये अटक, डायरेक्ट जेल. त्यानं आयुष्यात विचार नसन केला का मी पदावर असताना जेलमध्ये राहील, मी डोकायला टाकीन, त्यालाच जेलमध्ये टाकला हिनं. लगेच केंद्र सरकारचा सॉलिसिटर जनरल, अजी सुप्रीम कोर्ट साहेब, अजी साहेब पाहाजी मॅडमजी काय ऐकत नाही का, आमच्या माणसाला जेलमध्ये टाकलं हिनं. तेव्हा सुप्रीम कोर्टानं दुसऱ्या दिवशी आदेश दिला त्याला सोड. तेव्हा तिनं सोडला. ठीक आहे, तिनं कारण का दिलं माहित आहे? राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेत दखल देऊन राहिला होता. काय राज्याची परवानगी घेतली नाही. राज्याची न परवानगी घेता आमच्या राज्यात आला, मग उचलला आम्ही. सुप्रीम कोर्ट मध्ये ठीक आहे पण असं नको करत जाऊ. खतरनाक आहे. तर ममता बॅनर्जीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मग विधान परिषद नाही, मुख्यमंत्र्याचा कॅन्डिडेट हारला. तर तिच्या मग एका माणसाले ठीक आहे राजीनामा द्यायला लावला, पुन्हा उभी राहिली, मग निवडून आली. इतकं आहे खतरनाक काम. इतकी बदमाश होणार का रे बाबा म्हणा. ममता बॅनर्जी यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी म्हणून घोषित व लगेच पराभव जाहीर. महाराष्ट्रातून जाणाऱ्या राज्यसभा सदस्याच्या निवडणूक निकाल रात्रभर जाहीर न करणे, हे आता सांगितलं तुम्हाला. व नंतर बीजेपीचा उमेदवार विजयी होणे. हे आता माग ते इम्रान प्रतापगडी घेऊन गेला निवडून, तेव्हाची गोष्ट. आता वर्षभराच्या अगोदरची गोष्ट आहे. ठीक आहे, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट टॅली न होणे. ठीक आहे, आता लक्ष द्या रे. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पहिले ईव्हीएम वरच मतदान घे. कायच्यावर मतदान घे? ईव्हीएम. आता लोकांनी कोणाची बटन दाबल्यावर ठीक आहे मतदान कोणाला जाते हे काही माहित नाही, म्हणून याले एक मशीन जोडली, डब्बा, याले म्हणते व्हीव्हीपॅट. इथं बटन दाबाचं नाही, टप्प्यात पाहायचं. ठीक आहे, कमायला दाबलं कमा येते का, पंजाला दाबलं तिथं पंजा येते का, आणि पंजा येते लपकन चिठ्ठी तिकडे पडते. जशी एक चिठ्ठी तिथं पडते ना तशी एक आम्हाला बी दे. ठीक आहे, आमच्यापाशी प्रूफ तर आहे, आम्ही कोणाला केलं. आता हे व्हीव्हीपॅट जोडलं. बरं, जोडलं कायसाठी? लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहावा, तुम्ही केलेलं मतदान तुम्हाला दिसावं. दिसणं ठीक आहे. जर एखाद्या उमेदवारानं आक्षेप घेतला का तुम्ही व्हीव्हीपॅट टॅली करा बरं, का याच्यात 1100 मतदान पडलं, त्याच्यापैकी मी काँग्रेसचा कॅन्डिडेट आहे, मला 430 मतदान झालं, तर 430 चिठ्ठ्या याच्यात आहे का पंजाच्या? तर निघाले पाहिजे का नाही 430? अबे निघाले पाहिजे ना. आणि बीजेपीला मतदान ठीक आहे हे 320 आहे, इथं 320 बीजेपीच्या निघालं पाहिजे. तर इथं निघते बीजेपीच्या 400 आणि याच्या निघते 300 ठीक आहे 40 कोणाच्या? काँग्रेसच्या. असं बी झालंय. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे का आता हे क्रॉस व्हेरीफाय आले पाहिजे. तर आता लक्ष द्या, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणते का कोणत्याही 5 बूथवरचे टॅली करू आम्ही.
मग कायले खड्ड्यात धसायला लावतात हे? म्हणजे एका विधानसभेत कमीत कमी 300 बूथ राहते, 300 सव्वा 300 डिपेंड करते गाव याच्या त्याच्या. 300 बूथ तर ॲव्हरेज राहते. किती बूथ? 300 पैकी किती बूथवर? 5 बूथवर टॅली करायचे. काऊन बंदे काऊन नाही टॅली करायचे? बंद करा आणि टॅली पूर्ण टॅली करा. याच्यासाठी 2019च्या इलेक्शनच्या अगोदर भारतातल्या 22 राजकीय पक्षांना सुप्रीम कोर्टात केस टाकली. बहुतेक रंजन गोगाई का काहीतरी होते तेव्हा. का कमीत कमी 50% व्हीव्हीपॅट मशीना ईव्हीएम सोबत टॅली करायला पाहिजे असं 22 पक्षाचं म्हणणं आहे. आणि एकटा बीजेपीच होता का असं करायचं नाही. 5च जास्त नखरे करायचे नाही. सुप्रीम कोर्टानं बीजेपीच्या बाजून निर्णय दिला. म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना म्हणलं का व्हीव्हीपॅट फक्त 5च बूथवर टॅली होईल, 50% टॅली करणं अशक्य आहे. अबे तर पहिले व्हीव्हीपॅटवरच ठीक आहे मतदान, पहिले ईव्हीएम नव्हतं तर बॅलेट पेपरवरच होय ना. फक्त रिझल्ट हे दुसऱ्या दिवशी लागले. दिवसभर काउंटिंग. माय मतदान व्हीव्हीपॅटवर झालं, पदवी आपल्या याच्यावर झालं, बॅलेट पेपरवर. पुरं असं एक एक बॅलेट काढते. असे लोक असं कटोरा राहते, जाहीर राहते लोखंडाची, आतमध्ये अधिकार राहते. बंडल खोललं का कराय सर पंजा काँग्रेस ठीक आहे, बीजेपी असे खोके राहते. ठीक आहे, असं लोकांना दाखवते. लोक त्याच्यात जर आक्षेप असन ठीक आहे, एखाद्यानं जर शिक्का मारताना असा 2 लाईनीच्या मधात मारला, इथं शिक्का मारला, इनव्हॅलिडच्या डब्यात असं रपकन जाते. प्रत्येक बॅलेट पेपर दाखवते लोकायले. आपले माणसं राहते तिथं कटगड्याच्या बाहेर ठीक आहे, लगेच आक्षेप घेते. असं डोळ्यानं दिसते सगळं, असं अंधार तरी काम नाही राहत. इथं डायरेक्ट बटन दाबली का रिझल्ट ठीक आहे. डायरेक्ट ह्या पहिले खुशीत मग लहान सुटून ठीक आहे, मिट्टू सारखं. मग आता लक्ष द्या, ह्या एवढा कारभार केला म्हणून या निवडणूक पद्धतीत बदल करायला सांगितला. आणि सुप्रीम कोर्टाने हे सगळे तमाशे दिसून राहिले होते. तर चंद्रचूड साहेब आले आणि त्यानं एक घटनापीठ स्थापन केलं. ठीक आहे, का स्थापन केलं? घटनापीठ स्थापन केलं. हे लक्ष द्या रे. आणि ते घटनापीठ 5 सदस्याचं होतं. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या ठीक आहे निवड पद्धतीत काही बदल व्हायला पाहिजे का? तर 5 सदस्यीय खंडपीठ होतं. न्यायमूर्ती के.एम. जोसेफ, न्यायमूर्ती अजय रस्तोगी, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती ऋषिकेश राय आणि टी रविकुमार. ठीक आहे, या 5 न्यायाधीशाच्या खंडपीठानं निर्णय दिला. का म्हणते लक्ष द्या. ह्या निर्णय देताना ते म्हणते का जे ईव्हीएम आहे त्या ठीक आहे, जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे त्याचे एक मुख्य आयुक्त आणि इतर 2 आयुक्त याची निवड करण्याचा सल्ला देण्यासाठी एक कमिटी असन. ते राष्ट्रपतीला सल्ला देईल. जसं पहिले कोण दे? पंतप्रधान, मंत्रिमंडळ. राज्य घटनेत जे तरतूद केली होती ते बदलायला लावली, कारण त्याच्यात राजकीय हस्तक्षेप होऊन राहिला होता. म्हणून निवडणूक आयोगाचा आयुक्त यानं पारदर्शक काम करावं. त्यानं कोणत्याही पक्षाची बाजू घेऊ नये, कारण तो बंद्या देशाच्या इलेक्शनचा मुख्य आहे आणि त्याच्यात पारदर्शकताच असली पाहिजे, लोकांचा विश्वास असला पाहिजे. म्हणून मग यानं का म्हणते तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा एक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त याची नियुक्ती राष्ट्रपती करेल, पण कोणाच्या सल्ल्यानं एक कमिटी राहील. त्याच्यात देशाचा पंतप्रधान, सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस आणि विरोधी पक्ष नेता हे 3 लोक राहील असा निर्णय दिला. आणि त्या निर्णयात सुप्रीम कोर्ट का म्हणते का? त्या निर्णयात सुप्रीम कोर्ट म्हणते का याच्यानंतर मी सरकारला आदेश देतो का त्यांनी संसदेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निवडणूक पद्धतीत बदल करावा आणि असा करावा का जेणेकरून निवडणूक प्रक्रियेचा विश्वास लोकांचा कायम राहिला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची नियुक्ती पारदर्शक व्हायला पाहिजे, त्याच्यात राजकीय हस्तक्षेप न व्हायला पाहिजे असा कायदा करा असा आदेश दिला. कुणाले? कारण सुप्रीम कोर्टाचं काम कायदा करणे नाही आहे. कायदा करणे कोणाचं काम आहे? घटनेत दुरुस्ती करणे आहे. हे काम सुप्रीम कोर्टाचं नाही. सुप्रीम कोर्ट हे गाईडलाईन देते आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा कायदा असतो.
मग जसं हे डिक्लेअर केलं तशीच पद्धत बदलली, पण त्याचा कार्यकाल पूर्ण व्हायचा आहे. जो सध्या आयुक्त आहे, अबे त्याचा कार्यकाल पूर्ण व्हायचा आहे ना, आणि यायना ह्या निर्णय येते म्हणून 24 तासाच्या आत आयुक्त करून टाकला सचिवाले. ह्या निर्णय येते त्याला माहित होतं, ठीक आहे, लगेच आहे ना आयुक्त बदलून टाकला. इतके तुफान आहे. आणि मग आता त्याचा कार्यकाल संपत आला आहे, तर यायनं लगेच या अधिवेशनात कायदा मांडला. बरं आता बघ सुप्रीम कोर्ट काय म्हणते, लक्ष द्या रे. ठीक आहे, सुप्रीम कोर्टानं म्हणलं का इथं पंतप्रधान राहील, ठीक आहे, त्याच्यानंतर चीफ जस्टिस ऑफ इंडिया राहील, आणि त्याच्यानंतर म्हणलं विरोधी पक्ष नेता राहील. आता लक्ष द्या, पंतप्रधानाला वाटलं आपला माणूस झाला पाहिजे, आणि ह्या दोघांना वाटलं नाही झाला पाहिजे, साला याच्या बाजूचा दुसरा नेमू आपण. ठीक आहे, यायचे जर मत विरोधात गेले ह्या एकटा पडला, म्हणजे निवडणूक का होईल, पारदर्शक होईल, चांगला माणूस येईल, अबे येईल ना. ठीक आहे, विरोधी पक्ष नेता तर पंतप्रधानासोबत त्याचं पटणार नाही, तो तर ऑपोजिटच राहील. ठीक आहे, ह्या कुणीकडून राहते त्याच्यावर डिपेंड आहे, कारण 2+1 ना निर्णय लागेल ना का कोणाला निवडून द्यायचं. आता हे दोघं जण आहे, याच्यापैकी कोणाला चीफ जस्टिस, ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करायचं. ठीक आहे, हे दोघं जण आहे आणि आम्ही 3 जण कमिटीत आहे, तर यायचं या दोघांचं मतदान आहे का याले पडायचं तर ह्या होईल. पण आमच्या दोघांचं, ठीक आहे, माय एकट्याचं विरोधात आहे, माय याच्या बाजून आहे, तर ह्या झाला. पण याचं म्हणते का ह्या झाला पाहिजे ना, आमची दोघं म्हणते ह्या झाला पाहिजे, तर मग ह्या होईल. समजलं का. मग आता विशेष यायनं का केलं माहित आहे का, आमच्या बापून आता कायदा मांडला. ठीक आहे, कारण सुप्रीम कोर्टात सांगितलं का तुम्ही कायदा करा, आणि यानं काय केलं, याने काटलं. चीफ जस्टिस ऑफ इंडिया कमिटीतून काढला, आणि त्याच्यात केलं का याच्यानंतर एक कमिटी राहील जे राष्ट्रपतीला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा मुख्य आयुक्त आणि इतर अतिरिक्त आयुक्त 2 त्याची निवड करण्यासाठी सल्ला देईल. त्याची 3 जणांची बॉडी राहील, एक राहील पंतप्रधान अध्यक्ष, विरोधी पक्ष नेता आणि एक कॅबिनेट मंत्री. अरे वा मोदी, ठीक आहे, वा रे पठ्ठे. थोडीशी तर लाज बायक म्हणा. ठीक आहे, कॅबिनेट मंत्री कोणाचा, ऑब्विसली आहे का कॅबिनेट मंत्री तुमचा राहणार आहे, तर 2 माणसं तुमचेच झाले, मतदान 1 साईड तुमच्याच बाजूचा होईल. जुनी पद्धत का, हे पद्धत का. तुम्ही विरोधी पक्ष नेता आणला त्याच्यात, त्याचं कामच ठेवलं नाही ना. 2 जणांना निवड करून द्यायची आहे, तर ऑलरेडी ह्या विरोधी पक्ष नेता आहे, आम्ही दोघं पार्टीचे, आमचा पंतप्रधान आहे, ह्या माया सोबती जेवण टाकणं आपला माणूस आहे. असं आहे. तर हे कारभार आमच्या मोदी बापून केला कायद्यात, म्हणून त्याला दोन्ही सभागृहात विरोध होऊन राहिला. पण बहुमत आहे, लोकसभेत बी आहे, राज्यसभेत बी आहे. म्हणजे सत्तेत असल्यावर कसे लोक हुकुमशाही सारखे वागू शकते, म्हणून पोट्ट्यानं काल उडी घेतली का तुम्ही जास्त अतिरेक नका करू. आता संसदेत घुसलो, काही दिवसांनी घरात घुसीन. ठीक आहे, हे या भारतातल्या पोट्ट्यानं सरकारमध्ये असणाऱ्या लोकांच्या मारलेली थोपकारात आहे. हे सरकारनं लक्षात घ्यावं. असा भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू पुन्हा पैदा झाले आणि रस्त्यावर झाले, तर यायले पळसाकडे बी जाता येणार नाही, घरातच करा लागल. ठीक आहे, समजलं का. घराच्या बाहेर नाही निघू देईन लोक. म्हणून आगाऊ उत्मासपणाचे कायदे करू नये, हे गुपचाप याच्यात दुरुस्ती करावी, आणि जसं सुप्रीम कोर्टानं बनवलं ठीक आहे तसंच ठेवायचं. चीफ जस्टिस ऑफ इंडिया पाहिजे नच त्याच्यात. ठीक आहे, आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया असल्यावर मग थोडासा तरी विश्वास निर्माण होईल का चला बा 3 लोक आहे, विरोधी पक्ष नेता आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे, आणि त्याच्यानंतर काय आहे. हा, मग हे जे पद्धत आहे, हे पद्धत अशीच लागू व्हायला पाहिजे. आमच्या बापून नवीन घटना दुरुस्ती मांडली, तर हे यालेच काढून टाकलं. कोणाले हा
तर हे कारभार आता केले, त्याच्यामुळे याच्यावर विश्वासच राहिला नाही. लोक हो, तुम्ही समजून घ्या, तुम्ही या देशाचे नागरिक आहे. या देशात इलेक्शन हे सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही प्रतिनिधी निवडून देता आणि ते चांगले गेले पाहिजे, ओरिजिनल मतदानातून गेले पाहिजे, डुप्लिकेट मतदानातून नाही. ठीक आहे. EVM कुठं ठेवले आहे, त्या कोणाच्या घरात आहे का, त्या बरोबर पोचल्या का नाही, मतदान केलेल्या EVM आल्या का त्या मधात कुठं, आणि मतदानाच्या बाबतच्या EVM बाबतच्या मशिना कुठं सापडणं, कोणाच्या गाडीत सापडणं, कोणाच्या घरात सापडणं, हे वारंवार यायच्याच काळात होऊन राहिलं 14 पासून. याच्या अगोदर नाही हो. याच्या अगोदरच्या घटना पहा. ठीक आहे. असं झालं का? तर लोक कितीतरी वेळा म्हणते का आम्ही बटन दाबली वेगळी, चिठ्ठी पडली वेगळी. ठीक आहे. तर ह्या ज्या घटना ह्या यायच्याच काळात होऊन राहिल्या. माय म्हणणं असं आहे का मशीन हँग होते, मशीन बंद पडते, मशीन बिघडते. तर मशीन बिघडल्यावर हे म्हणते का एखादं जर मत काँग्रेसला टाकलं, बीजेपीची चिठ्ठी निघाली व्हीव्हीपॅट वर, तर ते बाई बघलं तर ते अजूनही मतदान काँग्रेसला केलं, बीजेपीला गेलो, असं कसं केलं की? तर ते म्हणते मशीन बिघडली. अरे एखाद्या वेळेस मशीन BSP कडून बिघडू द्या ना. ठीक आहे. का कोणाला बटन दाबली BSPला गेलं पाहिजे, कोणाला बटन दाबली तर वंचित बहुजन आघाडीला गेलं पाहिजे, कोणाला बटन दाबली तर एखाद्या वेळेस काँग्रेसला गेलं पाहिजे, एखाद्या वेळेस मायावतीला याला गेलं पाहिजे, समाजवादी पार्टीले. ठीक आहे. असं वारंवार मशीन तुमच्याच बाजूने खराब होते. एवढ्या मशीनात तुमच्या फेवरच्या आहे. ठीक आहे. म्हणजे मशीन खराब होते मान्य आहे, पण खराब वारंवार तुमच्याच फेवर होईल का? कमीत कमी भ्रष्टाचार करा. असा तर नका करू का लोकांच्या वयखाली आहे का नाही? तर हे असं सध्या जे चालू आहे या देशात, ठीक आहे, कार्यकाल असतो त्याचा 6 वर्ष आणि वयाची 65 वर्ष जी आधी पूर्ण होईल. दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशाप्रमाणे त्याला राजीनामा द्यायचा आहे तर राष्ट्रपतीला द्यावा लागतो, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्ताले. त्याला पदावरून काढायचा आहे तर महाभियोग नावाची प्रोसिजर आहे. ज्या पद्धतीला राष्ट्रपतीने पदावरून दूर केली जाते ती पद्धत वापरण्यात येते. ठीक आहे. कोणासाठी? इलेक्शन कमिशन ऑफ आयुक्तासाठी. ठीक आहे. याचं कार्य आहे लोकसभा विधानसभेच्या निवडणुका शांतता व पारदर्शकपणे पार पाडणे, मतदाराच्या याद्या तयार करणे, राष्ट्रीय प्रादेशिक पक्षाला मान्यता देणे आणि त्यांचं चिन्ह ठरवणे, मतदारसंघाची पुनर्रचना करणे, संसदेचे व राज्य विधिमंडळाच्या, ठीक आहे, राज्य विधिमंडळाच्या, लक्ष द्या, राज्य विधिमंडळाच्या सदस्याचे निवडणुकीचे संचालन करणे, त्याच्यानंतर, ठीक आहे, निवडणूक आचारसंहिता लागू, ठीक आहे, घालून देणे, निवडणुकी खर्चावर तायवे ठेवणे, निवडणूक खर्चावर सगळ्या हिशोब द्यावा लागते, डे टू डे हिशोब द्यावा लागते म्हणलं निवडणुकीचा, विधानसभेचा आणि लोकसभेचा किती खर्च केला, का केला, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेणे. ठीक आहे. हे सगळे कार्य, निवडणुका जाहीर करणे, निवडणुकीवर कंट्रोल ठेवणे, हे सर्व काम कोणाचं आहे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काम करते. याच्यात आता जे हे झालं तर हे, ठीक आहे, मोदीले तुम्ही टॅग करा का दिस इज बॅड कायदा. ठीक आहे. का करा का हे आम्हाला आवडलेलं नाही, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या पद्धतीनं तुम्ही कायदा करा. असा आहे. असा सत्यानाश आमचा बापू या देशाचा करत आहे, या देशाच्या संविधानाचा करत आहे. म्हणून, ठीक आहे, पारदर्शक निवडणूक प्रक्रिया असली पाहिजे. यासाठी लोकांनी जागृत राहा, संविधान वाचलं पाहिजे, संवैधानिक मार्ग वाचले पाहिजे, नाहीतर ते उरावर बसाले टपूनच आहे. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.